मराठी हिंदी आती है। कहाँ से आए हो? नेपाल से। नेपाल से साइकिल पर? कितना दिन लगा? तू कहाँ से चालू किया था? मैं नेपाल से यूपी बॉर्डर से। नेपाल से यूपी गए? यूपी, बिहार, दिल्ली, जयपुर। तो वहाँ से सब करते हुए आ रहे हो? तो अभी कहाँ पे जाओ, कैसे जाओगे? आज जाऊंगा नवी मुंबई कोपर केरना से, आज रेस्ट करूंगा। हाँ। कल सुबह इधर मुंबई में 4-5 दिन बैठा। हाँ। और कल सुबह गोवा निकलना। तो कल सुबह गोवा निकलोगे, तो गोवा के लिए कितना दिन लगेगा? यहाँ से 600 किलोमीटर है, शायद लगेगा मतलब 1 हफ्ता लगेगा शायद। अरे हम तो फकीर आदमी हैं, झोला लेके चल पड़ेंगे जी। भाई सैल्यूट है यार, तेरे को सैल्यूट है यार। सही है भाई, सही है। इतना तो एक सब सामान वगैरह रखा है। हाँ, कोपर केरना में एक। तो अभी कब तक नेपाल में नेपाल से हो ना आप? तो नेपाल कब पहुँचोगे? मैं 365 दिन का टारगेट है इंडिया में साइकिल यात्रा। तो अभी टोटल कितना 70 दिन हुआ? आज 70 दिन। सही है भाई, सही है। फोटो ले लूँ? चलो ब्रो, थैंक यू, हैप्पी जर्नी। संभाल के जाना। आपका यूट्यूब का चैनल है? 0060 चार्ली। समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? तो दिन में कितना किलोमीटर चला लेते हो? बस कल हमने 138 किलोमीटर चला। मैं नहीं मानता। 138 किलोमीटर कल। अलीबाग। हाँ। गेट ऑफ इंडिया। अच्छा। नहीं आता अभी और 0060 चार्ली CHAR, ये देखो आ गया। नीचे करो। हाँ राइट। ओके ब्रो, मैं भी तेरी वीडियो शेयर करूँगा, आ जाएगी वीडियो में, पक्का शेयर करूँगा। यूट्यूब चैनल शेयर करता हूँ मैं। 1 minute later. सो मित्रांनो, आता तुम्ही जो बघितला मुलगा, तो मुलगा नेपाळवरनं आलाय. तुम्हाला सांगत होता की त्यांनी 70 दिवसात त्यांनी पूर्णपणे, आता 70 दिवसात त्यांनी UP बिहारवरनं आलाय तो पोरगा. त्या पोराने 70 दिवसात सायकल चालवलेली, एक तर तो विदाऊट मनी आहे. त्याला मी नक्की माझ्या साईडने मदत करणार आहे, पण त्या पोराने 70 दिवस फक्त सायकल चालवून, विचार करा, तो UP बॉर्डर नेपाळवरनं आलाय. नेपाळवरनं निघाला तो, UP बॉर्डर वगैरे सर्व क्रॉस करून आलाय तो पोरगा. हॅट्स ऑफ आहे. आणि आता तो बोलतो आता कोपर खरेदीला तो थांबणार आहे आणि तिथून तो उद्या निघणार आहे गोव्याला जायला. आणि गोवा 500-600 किलोमीटर आहे. तो बोलतोय की अराउंड त्याला 1 हफ्त्यापर्यंत तो गोव्यापर्यंत पोहोचेल, 1 हफ्त्यानी. आता दिवसाला 140 किलोमीटर सायकल चालवतो, दिवसाला 140 किलोमीटर. म्हणजे तुम्ही मित्रांनो विचार करू शकता की किती हार्डवर्क करतो दिवसाला 140 किलोमीटर. आता मी, आपण नॉर्मली सुद्धा विचार करून, मी कॉलेजला जाताना 30-32 किलोमीटर माझं कॉलेज आहे माझ्या घरापासून. तेवढं जायला मला टाईम 50 मिनिट्स लागतात बाईकनी. आणि तो व्यक्ती 140 किलोमीटर तो पोरगा सायकल चालवतं. आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की त्याला हात मिळवायला पण त्याला प्रॉब्लेम होतं. त्याने हात पण मिळवताना मग त्यांनी किती एकदम अलगजले हात केलेला. आणि बिकॉज त्या पोराला एवढं पेन होत असेल ना, हात पाय एवढं पेन होत असेल की आपण विचार नाही करू शकत. हॅट्स ऑफ आहे अशा लोकांसाठी की आपल्या भारताचं नाव, म्हणजे भारताचं नाही, भारतातच येतो ना तो, भारताचं नाव मोठं करतायत यार. असेल तो पोरगा 20-21 वर्षातच असेल. हिंदी येत होती त्याला, पण त्याला विचारलं की तुला मराठी येते की हिंदी, तो बोलला हिंदी येते. सो हिंदीत त्याला विचारलं, तो बोलतो की सर्व असं तो सामान ते बघू शकता. आता काल तो कुठे बोलतोय, काल गेट ऑफ इंडियाला होता. तो गेट ऑफ इंडियावरनं तो निघून आता आज इथे नवी मुंबईला पोहोचला. आणि आता बोलतो तो कोपर खैरानेला जाणार आहे.
पण कारण की मी जेव्हा ब्रिजवर आलो ना, तर मी ब्रिजवर बघितलं की बोललो इंडियाचा पण झेंडा आणि नेपाळचा पण झेंडा दिसतो त्याच्यावर. बोललो की नक्की काय, म्हणून थांबून बोललो नक्की चेक करून बघू की काय ते नक्की. म्हणून त्याला थांबलो आणि मी विचारलं त्याला नक्की काय करतोय तो. तर त्यांनी त्या सांगितलं की बॅगमध्ये कपडे वगैरे क्लोथ्स वगैरे आहेत गोष्टी, त्यात तो चेंजेस करून तो वापरत असतो की खाणं पिणं कसं येते. तर ना विचार करा ना यार, 140 किलोमीटर दिवसाला सायकल चालवणं म्हणजे हॅट्स ऑफ यार, का आहे माणसं खरंच. आणि ही त्याची जर्नी आहे, तो बोलतो 365 डेजची, म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षाची जर्नी आहे त्याची. विदाऊट पैसे तो जर्नी निघाला आहे. त्यांनी त्याचा स्कॅनर पण टाकलेला आहे, मी पण स्क्रीनवर टाकेल, तुम्ही त्याचा स्कॅनर टाकेल, तुम्ही त्याला नक्की तुम्हाला जेवढं जमेल तेवढी त्याला हेल्प करा. ती पण माझ्यासाठी छोटी का होईना पण मी हेल्प करेल त्याला नक्की. अशा लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे यार. खरंच खूप बरं वाटलं मला त्या पोराला भेटून, खूप चांगलं वाटलं. दिवस म्हणजे असं खूप चांगला गेला आज. आय होप तो त्याची जर्नी खूप एकदम चांगल्यापणे पूर्ण कंप्लीट करा. आता त्याची जर्नीचे 70 ते 75 दिवस झाले तो बोलतोय. नक्कीच तो 365 डेज त्याचे नक्की कंप्लीट करेल. देवाला आपण प्रार्थना करू त्याचे नक्कीच जर्नीचे पूर्ण दिवस व्हावे. बाकी त्याचे फोटोनुसार त्याने लिहिलेलं सर्व लिहिलं कसं चाललं आहे तो. बाकी जय श्रीराम आणि होप त्याच्या सर्व जर्नी प्रॉपर पूर्ण हो, नीट सुखरूप पूर्ण, आणि तो त्याच्या घरी नेपाळला रिटर्न जाईल. 1 hour later. आय थिंक गाडीवाल्याने उडवलं मित्रांनो. तर पोराला लागलं. तर कारवाल्याने त्या पोराला पायावरनं गाडी चढवली त्याच्या, त्यामुळे सर्व ते झालेलं. तो पोरगा आय थिंक तो कट होता ते, तर बघितलं तुम्ही पाठी जी ब्ल्यू कलरची जी कार होती, तिथून तो पोरगा आय थिंक क्रॉस करत होता आणि त्या समोरनं कारवाला तो फास्ट स्पीडमध्ये आला, त्याच्या पायावर चढवला आणि तो पोरगा बघा लंगडत होता. आय थिंक ते बाई आणि तो जो होता व्हाईट शर्टवाला ते त्या कारमधले होते. त्यांनी उतरून मग त्याला वाटतं आय थिंक सो तर मेडिसिन करायला नेत आहेत किंवा कुठेतरी नेत आहेत वाटतं त्याला. तर तो त्याला तेच सांगत होता की मी गाडी एवढी साईडने आणली तरी तू मध्ये आलास. मला तरी हेच ऐकू आलं. पण आता ते तो लंगडत होता एवढं फिक्स आहे की गाडी पुढे जाऊन थांबलेली आणि त्यांनीच त्याला हे काय बोलतात टच किंवा डॅश केलेलं आहे. लोकांनी पण जर यार बघून गाडी चालवली पाहिजे. आता हे बघ, आता खाली रोड आहे तर आता असं म्हणजे नाही, खाली समोर जाऊन बघा, आता समोर बघा काय गरज आहे ओव्हरटेक करायची, पण उगाच ओव्हरटेक करत देतात. आता काय प्रॉब्लेम आहे, फास्ट रोड नेला तर लोक इथे राहतात दोन्ही साईडला, पण तिथे पण लोक राहतात, इथे पण लोक राहतात. तर तिकडून येण्यासाठी आम्हाला क्रॉस करायसाठी एकच रोड आहे. तर लोक क्रॉस करताना कधी कसं असतं, कॉर्नरिंगला समजत नाही की पाठून कार येते की नाही, किंवा माणसाला पण दिसत नाही की समोरनं कार येते. त्यामुळे असे इन्सिडेंट होऊ शकतात. आता एक नशीब आहे की थोडं ते निभावलं. त्याला थोडंसं आय थिंक रक्त वगैरे तर काही दिसत नव्हता, जस्ट टायर साईडने आय थिंक सो गेला असावा, असं म्हणजे बोलतात ना आपण साईडने असा करून गेला असा फक्त टायर. त्यामुळे त्याला काय जास्त असं ब्लिडिंग वगैरे काय झाली नाही त्याला. अरे सिम्पली एक्झाम्पल, मी जसं की आता मध्ये गावी गेलेलो, आय थिंक मी त्या टायमाला व्लॉग नव्हता घेतला वाटतं. हां, मी व्लॉग नव्हता घेतला आणि तुम्हाला दाखवलेली ती. तर त्या टायमाला रिक्षा असते ना, तर आता समोर रिक्षा आहे, तिचा जो टायर असतो पूर्ण भरलेली रिक्षा, म्हणजे 5 माणसं होती त्याच्यात, पूर्ण रिक्षा भरलेली. ती म्हणजे पायावरनं गेलेली. पण बोलतात ना देवसोबत आहे. मी तेव्हा रायडिंग शूज घातलेले आपले, हे तर वुडलँडचे तुम्हाला माहीतच असतील, रायडिंग शूज आहेत ना माझे एक्सॉरचे, मी ते घातलेले. तर तेव्हा ती माझ्या पायावरनं गेली. मला हलकंसं फक्त चुरचुरला, बाकी आतमध्ये काय डॅमेज नाही, स्किन नाही गेली किंवा रक्त काहीच नाही, बिकॉज मी शूज घातलेला. आता त्या पोराने काय फ्लिपफ्लॉप घातलेली, त्यामुळे तर थोडंफार त्याला दुखणार तर किंवा हाडाला वगैरे काही इंजरी वगैरे झाली असेल मे बी. खूप स्वतः समजेल ते त्याला जाऊन तिथे काय येते. सो मित्रांनो, ड्राईव्ह सेफ यार. सो मित्रांनो, बाकी ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आजसाठी आपण एवढंच इथेच एंड करू. आता मी थोडं चाललं बाहेर, ॲक्च्युली काम आहे थोडं, तर आजसाठी ब्लॉग आपण इथेच एंड करू. मला सांगा ब्लॉग कसा वाटला आणि त्या पोराला नक्की सपोर्ट करा तुम्ही. मी तुम्हाला त्याची आय डी टाकतो, त्याची काय इन्स्टा आय डी किंवा यूट्यूब चॅनलची नेम माझी वरती येईल. बाकी मला लाईक करायला, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर जो लास्ट ब्लॉगला तुम्ही 850+ व्ह्यू दिलेत. लव यू गाईज, असंच सपोर्ट राहू दे. टिल दॅन, बाय बाय. whatever, please sir, I want to reach 1 million